बाळूमामा देवस्थान आदमापूर मंदिरात 60 कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणात थेट उपनिबंधक रागिनी खडके आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती मंदिर प्रशासनातील पारदर्शकता आणि तपासणीसाठी करण्यात आली होती त्यांनीच या घोटाळ्यात मुख्य भूमिका बजावल्याचं समोर आल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी मंदिराच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आणि मालमत्तेच्या नोंदीमध्ये बनावट कागदपत्रे व दस्त तयार करून मोठ्या प्रमाणावर फेरफार केला। मंदिराच्या खात्यातील आणि भाविकांनी दिलेल्या दानातील तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे वळवण्यात आला। उपनिबंधक या शासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या रागिनी खडके यांच्याकडे देवस्थानच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती। मात्र तपासणीच्या नावाखाली त्यांनीच पदाचा गैरवापर करत हा घोटाळा घडवून आणला। उपनिबंधक रागिनी खडके आणि बाळूमामा देवस्थान समितीचे तत्कालीन व विद्यमान पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासकीय पदाचा गैरवापर करून अपहार करणे असे आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल झाला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण गैरव्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे। श्री संत बाळूमामा यांच्या आदमापूर येथील मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात आणि कोट्यावधींचे दान जमा होते। भाविकांच्या श्रद्धेचा आणि पैशाचा असा गैरवापर झाल्याचं समोर आल्यानं वारकरी संप्रदाय व भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील मूळ दस्तऐवजांची पडताळणी सुरू असून घोटाळ्याची व्याप्ती आणि यातील इतर सहभागी व्यक्तींची नावं लवकरच समोर येण्याची शक्यता आहे।